सगळे सगळे बोटी माणसं व्यवस्थित आहेत ना सगळी? हो सगळे बरे आहो, सगळे बरे आहो. आज बोटली पण आज बरोबर झालं आहे. चालेल चालेल, या या तुम्ही बाकीचं काय, या सावकाश या. मक्का नेल तेवढा तरी काढत जावा. हो आलो. चार पडला. चालेल 28 ला खालचे. चालेल या सावकाश या. चालेल. चंद्राई पण आहे ना, सगळे आहेत ना व्यवस्थित? हो चंद्राई पण बरोबर आहे, बोटली पण आज बरोबर. दोघांची दोन बोटली बरोबर आहे. चालतं आहे. चालेल. बरे आहो ना तुम्ही सगळे? बरे आहो ना? हो सगळे बरे आहो. चालेल या सावकाश या. दत्तज्योती वर्षी बोलते पण्या. आला चालेल ये सावकाश ये. सात्या उत्तर रत्नागिरी जिल्ह्यातून एक मोठी बातमी मच्छीमारांसंदर्भात समोर येत आहे. वादळामध्ये भरकटलेल्या 4 मासेमारी नौका व त्यावर 30 मच्छीमार बांधव समुद्रात अडचणीत सापडले. या 4ही नौका जेव्हा समुद्रात भरकटल्या तर त्यांना मार्ग कोठून काढायचा काही कळेना. प्रचंड लाटा उसळल्या, वाऱ्याने वेग धरला आणि काहीच कळेनासे झाले. आरडाओरड सुरू झाली. पण या 4ही नौक्यावरील तांडेल आणि त्यांच्या सर्व सहकार्याने धीर सोडला नाही. एकमेकांना साथ दिली. घाबरू नका, या संकटातून आपण बाहेर पडू. समुद्र खवळलेला जरी असला तरी तो आपला बाप आहे. हा समुद्रच आपला रक्षणकर्ता आहे. अजिबात घाबरू नका, एकमेकांना साथ द्या, प्रतिसाद द्या, असा आवाज करीत ह्या 4ही नौकावरील 30 मच्छीमार बांधवांनी धीर सोडला नाही. करंजा मच्छीमार सोसायटीच्या चंद्राई व गावदेवी मरीन 2 बोटी, गुहागर तालुक्यातील वेलदूर मच्छीमार सहकारी संस्थेची 1 बोट बाप्पा मोरिया, दापोली तालुक्यातील कोलथरे सोसायटीची साईचरण बोट, अशा एकूण 4 बोटी मच्छीमारीसाठी खोल समुद्रात गेल्या होत्या. गेले 6 दिवस अरबी समुद्रात झालेल्या चक्रीवादळामुळे बोटी भरकटलेल्या. बोटींचा संपर्क तुटला. शुक्रवारी या बोटींशी संपर्क झाला नाही. 4ही बोटी व बोटीवर काम करणारे एकूण 30 कामगार संकटात सापडले. किनारपट्टीवर खळबळ उडाली. अखेर मच्छीमारीसाठी गेलेल्या काही नौकांनी या बोटींशी संपर्क साधला. त्यावेळी त्यांनी सांगितलं की आम्ही सुखरूप आहोत, चिंता करू नका, आम्ही काठावर येत आहोत, आम्ही एकमेकांना सोडलेलं नाही, आम्ही साथ दिली, धीर दिलाय. आणि हे 4ही नौकावरील 30 कामगार मच्छीमार बांधव किनाऱ्यावर पोचल्याची खबर आली आणि साऱ्यांची सुटका झाली. या दरम्यान नवानगर मच्छीमार सहकारी सोसायटी लिमिटेड या संस्थेच्या वतीने आमदार भास्कर जाधव यांना तात्काळ शासकीय सहकार्य मिळण्याबाबत निवेदन देण्यात आले होते. आमदार भास्कर जाधव यांनी या निवेदनाची दखल घेऊन शासकीय यंत्रणेला तात्काळ शोध घेण्याचे आदेश दिले व त्वरित शोधकार्य सुरू झाले. अरबी समुद्रात आलेल्या चक्रीवादळामुळे करंजा मच्छीमार विविध कार्यकारी सहकारी संस्थेच्या 2 नौका बेपत्ता झाल्या होत्या. त्यापैकी चंद्राई गावदेवी मरीन तसेच वेलदूर मच्छीमार सहकारी संस्थेची नौका बाप्पा मोरिया व दापोली तालुक्यातील कोलथरीतील साईचरण अशा 4 नौकांसह सुमारे 30 ते 35 मच्छीमार बांधव बेपत्ता झाले होते. बेपत्ता झालेल्या नौकावरील सर्व कामगार वर्ग हा गुहागर तालुक्यातील असून गुहागर तालुक्यातील स्थानिक मच्छीमार कार्यकर्ते 26 ऑक्टोबर ते 30 ऑक्टोबर या कालावधीत विविध मार्गाने या बोटींचा संपर्क करीत होते. अखेर या 4 नौकावरील 30 ते 35 मच्छीमार बांधव सुखरूपपणे आपल्या गावी पोहोचल्याची खबर आत्ता हाती आली आहे. टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.